नमस्कार मंडळी. आज 26 डिसेंबर. आजच्या ठरलं तर मागच्या भागात अर्जुन खूप चिडलेला असतो. तो काही सचिनचं ऐकूनच घेत नाही. मागे येऊन खांद्यावर हात ठेवतो. तो सचिनची कॉलर पकडतो आणि त्याला वडत नेऊन कारमध्ये बसवतो. सचिन त्याला विचारतो, काय झालं एवढं चिडायला, सांग तरी. अर्जुन काही त्याच्याशी बोलतच नाही. एकीकडे साक्षी वाट बघत असते सचिनची. सचिन कुठे राहिला आता? तो माझी गाडी न बघता गेटकडे गेला असेल का? मी ऑलरेडी गाडीत बसली हे त्याला फोन करून सांगायला हवं होतं. साक्षी सचिनला फोन लावते. आता सचिन तर अर्जुनच्या बाजूला असतो. सचिन काय साक्षीचा फोन उचलतच नाही. तो त्याचा फोन स्विच ऑफ करून टाकतो. अर्जुन, काय झाले चिडायला, सांगतोस का काय झालंय? साक्षी अर्जुनच्या भीतीने तिची गाडी ती निघून जाते. अर्जुनने सचिनला त्याच्या ऑफिसमध्ये आणलेलं असतं. त्याच्या कॅबिनमध्ये तो त्याच्याकडे बघतच असतो. काय झालंय तुला? निघायचंय का? भेटायचंय का कोणाला? सचिन त्याला म्हणतो, अरे हो, ती मीटिंग आहे माझी. कुठे कुठे? चेन्नई, दिल्ली, कॅनडा? का का हॉटेल पर्लमध्ये? हां, हॉटेल पर्लमध्ये. आपण जेव्हा भेटलो ना तेव्हा मी मीटिंगसाठी चालू होतो. पण काय झालं अर्जुन, तू एकदम माझी कॉलर वगैरे पकडलीस, एकदम चिडला आणि तू मला इथे घेऊन आला. व्हॉट्स द मॅटर? तुला खरंच कळत नाहीये की ऍक्टिंग करतोयस माझ्यासमोर, जशी अस्मिता समोर रोज करत असतो तशी? म्हणजे काय बोलतोयस तू? अस्मिता ताईवर प्रेम असल्याचं नाटक, त्या कामासाठी चेन्नईला जातोयस आणि मग पनवेलच्या एका हॉटेलमध्ये एका मुलीला किस करताना दिसतोस. हे अर्जुन, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हां, तू त्या मुलीबरोबर मला मगाशी बघितलंस ना रेस्टॉरंटमध्ये? अरे ती कुलिन्स आहे माझी, सराउंड टू बेस. अरे तिथे ग्रीट करण्याची हीच पद्धत आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन खूप चिडतो. तो जागच्या जागेवर उठतो आणि म्हणतो, मूर्ख वाटलो का मी तुला? एका कुलीनला कसं ग्रीट करतात आणि गर्लफ्रेंडला कसं ग्रीट करतात हे काय मला कळत नाही? असं वाटतं तुला? गर्लफ्रेंड? सचिन काही न माहीत असल्यासारखंच वागतो. अर्जुन, अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी एवढं काहीच केलेलं नाहीये. ती माझी गर्लफ्रेंड नाही, कुलिन्स आहे. मी फक्त तिच्या गालावर हे अर्जुन न ऐकताच त्याच्या कानाखाली वाजवतो. बोलताना सुद्धा तुला लाज वाटली नाही? एक लक्षात ठेव, तू अख्ख्या जगाशी खोटं बोलू शकतोस पण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारशी नाही. अर्जुनने त्याची कॉलर पकडलेली असते. आता जे विचारतोय ना ते नीट उत्तर दे मला. ती मुलगी कोण होती? तुझे अफेअर सुरू आहे? आता सचिन घाबरलेला असतो. जे अफेअर सुरू आहेत, बोल. अर्जुन, अफेअर असं नाही. पण पण काय? भेटतो आम्ही. कधीपासून सुरू आहे? आधी आम्ही ऑनलाईन भेटलो, मग मी इंडियात आल्यावर रेग्युलरली भेटायला लागलोय. म्हणजे चेन्नई, दिल्ली, मीटिंग हे सगळं खोटं होतं? डिस्कस्टिंग यू आर. अस्मिताई म्हणाली सुद्धा होती की तिला डाऊट आलाय तुझ्यावर, पण आम्ही काही तिचं ऐकूनच घेतलं नाही, कारण आमचा तुझ्यावर विश्वास होता ना. आय एम रिअली सॉरी अर्जुन. हे बघ, मला अस्मिताला दुखवायचं नव्हतं. हे बघ, माझं अस्मितावर खूप प्रेम आहे, तरीही अफेअर. सचिन अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करतो. हे बघ अर्जुन, प्लीज चिडू नकोस. आय एम अ पार्ट ऑफ युअर फॅमिली. तरी सुद्धा तू अफेअर केलंस? हे बघ अर्जुन, प्लीज चिडू नकोस. शेवटची चूक समजून मला माफ कर. प्लीज प्लीज. मी पुन्हा असं कधीच नाही करणार. अस्मिता ताई आता जर प्रेग्नेंट नसतीस ना तर तुला फरफडत तिच्या समोर नेलं असतं, तिच्या पाया पडायला लावलं असतं, आणि जरी तिने तुला माफ केलं असतंस ना, मी तुला कधी माफ केलं नसतं. अर्जुन परत त्याची कॉलर पकडतो. गॉट इट? मी कधीच तुला माफ नसतं केलं. सचिन समजावण्याचा प्रयत्न करतो अर्जुनला. अर्जुन, तू प्लीज असं काही करू नकोस. अस्मीला त्रास सहन नाही होणार या सगळ्याचा. नाजूक आहे तिची कंडिशन, ती प्रेग्नेंट आहे ना, म्हणूनच तर तू आत्ता इथे माझ्यासमोर उभा आहेस. नाहीतर कधीच तुझ्यावर फ्रॉड आणि इमोशनल ॲडमिटची केस टाकली असती आणि तुला जेलमध्ये पाठवलं असतं.
अर्जुन प्लीज असं नको बोलू, चूक झाली माझी, मला माफ कर. पहिली आणि शेवटची चूक समज. जी चूक पहिल्यांदा सुद्धा करायची नसते. आय विश सो तुझ्याशी आत्ताच्या आत्ता संबंध सोडता आले असते, पण माझे हात अस्मिताताईमुळे बांधले गेले आहेत. हे शेवटचं सांगतोय मी तुला. हे जे काही तुझे अफेअर वगैरे सुरू आहेत ना, हे आत्ताच्या आत्ता बंद पडले पाहिजे. पुन्हा जर तू मला अस्मिताताई सोडून दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे बघताना सुद्धा दिसला, गाठ माझ्याशी आहे. नाही, आता मी तिला कधीच भेटणार नाही. ही माझी शेवटची भेट. सचिन सॉरी म्हणतो. अर्जुन काही ऐकूनच घेत नाही. आता अर्जुन घरी आलेला असतो. सायली त्याला म्हणते, काय हो, खूप दमल्यासारखे दिसताय. सायली ड्रॉवर मधला आयोडेक्सचा बाम काढते. बरं, मग हे लावा. आयोडेक्स ऍक्टिव्ह. याचे गुणकारी घटक एकत्र येऊन काम करतात, म्हणून स्टिफनेस पटकन कमी होतो. अर्जुनने सायलीने दिलेला बाम घेतो आणि त्याच्या पाठीला लावतो. आणि हो, याला चिकटपणा अजिबात नसतो. एकदा लावलं की लगेच ऊब मिळते आणि आरामही पटकन मिळतो. हो खरंच ग, लगेच आराम पडला. खूप छान वाटतंय आता. बरं झालं, आता निदान जेवायला तरी आमच्या बरोबर बसाल. नाहीतर या खांद्यामुळे अगदी जेवणापर्यंत थकून जायचं तुम्ही. आता अजिबात असं होणार नाही. दुखणं गेलं, गायब. नागराज रूम मध्ये बसलेला असतो. मागितल्याशिवाय चहा मिळणार नाहीये का मला? कधीचा आलोय मी? तुम्ही मागितलाच नाही तर मला कसं कळणार की तुम्हाला चहा हवाय? सुमन म्हणते नागराजला. आता कळलं ना तुला? जा चहा आण. सुमन कपड्याच्या घड्या घालत असते. ती म्हणते, एवढं काम संपवते आणि मग आणते तुमच्यासाठी चहा. मग करते तुमच्यासाठी चहा. तुझं काम इतकंही महत्वाचं नाहीये की ते काम आडलं तर देशाचा कारभार आडेल. चहा आण सुमन, जा. आता सुमन चिडून म्हणते, तुमच्या चहा इतका माझं कामही तितकंच महत्वाचं आहे. चहा करता करता मी जेवणाच्या तयारीला लागेल आणि मग हे काम राहून जाईल. चहा करता करता मग मी जेवणाच्या तयारीला लागून जाईल. मग हे काम राहून जाईल. म्हणूनच हे काम आधी संपवते आणि मग चहा करते. नागराज आता चिडून म्हणतो, फार बोलायला लागलीस सुमन तू. तो उठून सुमन जवळ जातो. तुला तर न मी. मंडळी, सायलीने जसं सांगितलं तसं सुमन ठामपणे उभी राहते. जा चहा दे मला. सुमन चहा दे म्हटलं की. नागराज बोलत असताना सुमनला वास येतो. तुम्ही दारू पिऊन आलात? तुला काय करायचं? एक झापडा दिल ना. नागराज, तुला काय करायचं? नागराज सुमनवर हात उचलतो. सुमन त्याचा हात पकडते आणि झटकते खाली आणि बोलते, माझ्या अंगावर हात उचलायचा नाही हं. मी बायको आहे तुमची, मालिकेची वस्तू नाही. खाली या, मगच करेल चहा. आणि पुन्हा दारू पिऊन यायचं नाही, नाहीतर मला हे सगळं भाऊजींच्या कानावर घालावं लागेल. सुमन घडी घातलेले कपडे अलमारीत ठेवते आणि तिथून जाते. नागराज हे सगळं बघतच राहतो. अर्जुन विचार करतच राहतो. त्याने सचिन आणि साक्षीला एकत्र बघितलं. सायली फाईल आवरत असताना अर्जुनला म्हणते, सुमन काकूला माझं सगळं बोलणं पटलंय हं. आता त्या नको त्या गोष्टी सहन करणार नाहीत. मुळात मी जे काही त्यांना सांगितलंय ना, ते त्यांनी समजून घेतलंय. त्यामुळे आता माझीही काळजी गेली. मुळात प्रत्येक स्त्रीने ना स्वतःचा आदरच करायला हवा, तरच जग तिचा आदर करेल ना. पण माझी खात्री आहे सुमन काकू यापुढे कुठलाही अपमान सहन करणार नाही. अर्जुनचं काही लक्षच नसतं सायलीच्या बोलण्याकडे. तो फक्त एकच आठवत असतो की सचिनने कुठल्या तरी मुलीबरोबर त्याला पाहिलंय. काय हो, मी काय बोलतीये आणि तुम्ही असे का आहे? मी काय बोलतीये हे तुम्ही ऐकताय का? सायली त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते, कसला विचार करताय? फोनवर बोललो तेव्हा पण मला जाणवलं की तुम्ही अस्वस्थ आहात. घरी आल्यापासूनही तुमचं कशातच लक्ष नाहीये. काय झालंय नक्की? कसला विचार चाललाय?
अर्जुन तेव्हा विचार करतो, काय झालं हे, कसं सांगू बायको तुला, आणि कुणाकडे सचिनबद्दल काय बोलू मी. खूप विचित्रच चाललंय हे सगळं. तुम्ही सुमन काकूचा विचार करताय का? तर अजिबात करू नका. माझी खात्री आहे की ते नागराज काकांपुढे कशा ठामपणे उभ्या राहतील, तुम्ही बघालच. अर्जुन सायलीला विचारतो, सायली, अस्मिताई ठीक आहे ना? का हो? नाही म्हणजे आजकाल तिचा मूड जरा वेगळा असतो ना, म्हणून विचारलं. मला तर तुमचाच मूड जरा वेगळा वाटतोय. नाही, डोकं जरा जड वाटतंय माझं. जड तर होणारच ना, डोक्यात बऱ्याच केसेस सुरू असतात. केसच्या नादीत थोडीशी जागा माझ्यासाठी पण ठेवा. अर्जुन सायलीच्या बोलण्यावर हसतो. बघा बघा आता किती छान दिसताय हसताना. सकाळी नाश्ता करत असताना सुद्धा अर्जुन विचारातच असतो. कल्पना त्याला विचारते, अर्जुन तुला पोहे देऊ का अजून? ती परत हाक मारते, अर्जुन. तेव्हा प्रताप त्याला म्हणतो, अर्जुन लक्ष कुठे आहे तुझं? कल्पना काहीतरी तुला विचारतीये. काय काय मम्मा? तुला थोडे पोहे देऊ का अजून? नाही नको. अस्मिताई कुठे आहे? ती नाश्ता करायला नाही आली इथे अजून? का? ठीक आहे ना ती? हो ठीकच आहे ती. अरे मगाशी मी तिच्या खोलीत गेले ना, तेव्हा ती मैत्रिणीशी बोलत होती. येईल 5 मिनिटात. ह्या आली बघा. आता तर घास उतरेल ना घशाच्या खाली. स्मिता म्हणते, म्हणजे अर्जुनला काय माझी आठवण बिठवण येत होती की काय? प्रताप तिला म्हणतो, खूप. अर्जुनला काय माझी आठवण बिठवण येत होती की काय? तेव्हा प्रताप तिला म्हणतो, खूप. म्हणजे आज खरंच सूर्य दक्षिणेला उगवलेला असणार. नाहीतर अर्जुनला सायलीशिवाय कुणी दिसतं का? स्मिताच्या बोलण्यावर अर्जुन म्हणतो, खरं आहे, माझ्या बायकोकडे सोडून मी दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे बघतही नाही. फक्त तीच नाही, माझी पूर्ण फॅमिली माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि जर कोणी त्यांना दुखवण्याचा प्रयत्नही केला तर मी त्या माणसाचा जीव घेईल. अरे हो हो, मी गंमत करत होते, एवढा का चिडलास तू? बट आय एम सिरियस अस्मिताई. अर्जुन सांगायलाच जातो तितक्यात अडतो. एनिवे मी निघतो आता. अर्जुनचं हे वागणं बघून सायली विचारातच पडते, यांना काय झालंय? कालपासून असे का वागतायत हे? प्रिया नागराजला भेटायला गेलेली असते. तुम्हीच माईपतला लपून ठेवलंय ना, म्हणजे त्याला पकडण्यासाठी मी जे काही मेहनत केली आहे त्याचा पूर्ण उपयोग करून तुम्ही मला अलगद बाजूला केलं. कुठे फेडाली पाप? ए प्रिया, पाप पुण्याच्या गोष्टी नको करूस. तू काय मला बोलूच नको. तुझ्या पापांचा जर पाडा वाचायला लागलो ना तर 2 दिवसही कमी पडतील. आली मोठी शहाणी. कशाला बोलवलंय मला इथे? साक्षीविषयी सांगायला ना, मग सांगते पटापट, चल. ऐका, तुम्ही लहानपणी त्या गोष्टी ऐकल्या असतील ना? नागराज प्रियाकडे बघतही नाही, न लक्ष दिल्यासारखं. बघ, ऐकून तरी घ्या आधी, ऐकून घ्या. लहानपणी आपण एक गोष्ट ऐकली असेल, राक्षसाचा जीव पोपटात अडकलेला असतो. त्याला जर ठाम मारलं तर राक्षसाला हातही न लावता त्याचा जीव घेऊ शकतो. असलंय पुढे महिपतचा जीव साक्षीमध्ये अडकलाय. तर मग महिपतचं जर तोंड कायमचं बंद ठेवायचं असेल तर साक्षीचा उपयोग करून घ्यावा लागेल. महिपतचं बिनडोक तंत्र कधी कामाला येणार? तुझ्या डोक्यात पटापट काय चालू आहे ते सांग प्रिया. हे बघा, आम्हाला मान्य आहे की हे थोडं कठीण आहे, पण अशक्यही नाही आहे. प्रिया सगळा प्लॅन सांगायला लागते. नागराज शांततेनं प्रियाचा प्लॅन ऐकून घेतो. नाही मग हे असं झालं तर मग महिपत कधीच तोंड उघडू शकणार नाही. नागराज तेव्हा तिला म्हणतो, तसा प्लॅन बरा आहे. प्रिया हसून म्हणते, मी हे सगळं आपल्यासाठीच करतीये. पण आता तरी सांगाल ना महिपतला कुठे लपवलंय? अच्छा, महिपतचं काय करायचं ना? तू यात लक्ष घालू नको. तू याच्यापासून लांबच राहा प्रिया. तुमचा माझ्यावर एवढाही विश्वास नाहीये का? नाहीये, अजिबात विश्वास नाहीये. आणि बस आता मला जो हा मस्का मारण्याचा प्रयत्न करतीस ना, तो बस. म्हणजे मी तुम्हाला आता एवढा चांगला प्लॅन सांगितला, प्लॅन सक्सेसफुल होईल त्यानंतर बघू. प्रेक्षकांनो, पुढील भागात साक्षीला कोणीतरी चिठ्ठी पाठवली असते. कोणी म्हणजे नागराजनेच पाठवलेली असते. सावध राहा.
नागराज आता मैपतला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. उद्या अशी हेडलाईन येणार आहे, साक्षी शिकरे उर्फ समीरा शेखर जिवंत आहे. मग तर तुला तुरुंगात जावं लागणार. जाणार का? चालणार आहे का तुला हे? चालणार आहे? सांग बरं. सायली अर्जुनला बोलत असते. केसच्या विषयी माझ्या डोक्यातून हे निघूनच गेलं. त्याबद्दल तुमच्याशी बोलायचंही राहिलं. कशाबद्दल? आपण नागराज काकाबद्दल लक्ष ठेवायला सुमन काकूची मदत घ्यायला नको? म्हणजे नागराज काका कधी निघतात, कधी परत येतात, त्यांना कोणाचा कॉल येतो, ते कोणाशी बोलतात, सुमन काकू आपल्याला सांगत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.